पवित्र न्यायाधीश परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं, संपूर्ण भाविकांचे आणि संपूर्ण विश्वासणाऱ्यांचे व्हॉट्सअप हो या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. हा जो कार्यक्रम आहे तो दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी तुम्हासाठी टीव्ही चॅनलच्या मार्फत पोहोचवल्या जात आहे. आणि खरोखर आम्ही जिवंत देवाला धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या द्वारे परमेश्वराने तुम्हासोबत त्या ठिकाणी त्याची वार्ता कळवण्याचं साधन बनवलेलं आहे. त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो. आणि खरोखर या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले सर्व जे कोणी आहेत त्या सर्वांना प्रभू आशीर्वादित करो. आज जे तुम्ही ऐकत आहात तुम्हाला सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करो. आणि खरोखर देवाचं वचन ऐकणे, त्याद्वारे आमच्या मनाला स्वतःला तयार करणे आणि खऱ्या जिवंत देवाच्या मागे जाणे यासारखा दुसरा आनंद जगामध्ये कुठेच नाही. लक्षात घ्या. आज आपण प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थनापूर्वक आजच्या विषयाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझ्या नावाच्या द्वारे तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. तुझी कृपा दया पुरो आणि तुझा आनंद आमच्या जीवनामध्ये असू दे. स्वर्गीय बाबा प्रभू, आजचा विषय आम्ही शिकत असताना विशेष प्रकारे तारणाऱ्या संदर्भामध्ये परमेश्वरा आम्ही जाणून घेत असताना आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे. जे प्रेक्षक नव्याने या कार्यक्रमासोबत जोडल्या गेलेले आहे, ज्यांनी यापुढे किंवा या पहिले कधीच परमेश्वरा तुझं नाव उच्चारलेलं नाही किंवा ऐकलेलं नाही, आज जर ते या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले प्रभू तर त्यांच्या संगती तू बोल, प्रत्येका संगती बोल स्वर्गीय बाबा. आणि जो आमचा खरा तारणारा आहे त्याचा स्वीकार करून सर्व लोकांनी तुझं नाव जाहीर करावं, गौरव करावं याची तू संधी दे, हीच माझी विनंती आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो आपला विषय आहे तो आहे दयाळू तारणारा, कंपॅशनेट सेव्हियर. संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये हा जो काही पूर्ण आठवडा आहे तो आनंदाने भरलेला आहे. प्रत्येक दिवस कुठे ना कुठे प्रभू ख्रिस्ताचं प्रवचन चालू आहे. प्रत्येक मंडळांनी आपापले कार्यक्रम आखलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी देवाचं गौरव केला जात आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो, कारण तारणारा या जगामध्ये आला हे जाहीर करण्यासाठी, अनेकांना समजावून सांगण्यासाठी. विशेष प्रकारे प्रभूचे लोक देवाचं गुणगान गात आहेत. ते अत्यंत महत्वाचं आहे. आज सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तारणारा जो प्रवेशू आहे त्याच्याबद्दल सांगण्यात येतं की तो दयाळू आहे, कनवाळू आहे, प्रेमळ आहे, तो आमची काळजी घेणारा आहे, पापांची क्षमा करणारा आहे, प्रत्येक प्रसंगी तो आम्हा सोबत उभा राहणारा आमचा प्रभू येशू आहे. लक्षात घ्या, तो सर्व काही आहे. आणि हे जे शीर्षक आहे दयाळू तारणारा, ते आम्हाला एक प्रकारचं उत्साह देणारा त्या ठिकाणी तो शब्द आहे. तो दयाळू आहे म्हणजे तो दया करणारा आहे. दया करणारा आहे म्हणजे तो आमच्या पापांची क्षमा करणारा आहे, आम्हाला वाईट स्थितीमधून चांगल्या स्थितीमध्ये घेऊन येणारा आहे. तो दया करणारा आहे याचा अर्थ आम्ही कसेही असलो, कसंही आमचं जीवन असलं, पण तरीही तो आमच्यावर दया करणारा आहे आम्हाला त्या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी, जर आम्ही स्वतःला तयार केलं तर, पश्चाताप केला तर. याचा अर्थ आम्हाला कळून येतो. दया कोणाला प्राप्त होते? जे मागतात की प्रभू माझ्यावर दया कर. पण आज अनेक लोक जगामध्ये आहेत की ज्यांना असं वाटतं की आता आमचं काहीच नाही आहे,
आम्ही इतकं पाप केलेलं आहे, वाईट कृत्य केलेलं आहे, कदाचित जगामध्ये आम्हाला पापांची क्षमा नाही आणि यापुढे क्षमा होणार नाही. आणि तशा प्रकारची वारंवार शब्द त्यांच्या कानावर पडतात की अशा लोकांना जगण्याचा अर्थ नाही. अशा प्रकारचं आपण पाहूया की जे जीवनामध्ये काहीतरी वाईट कृत्य ज्यांचं झालं असेल आणि जे त्यांना टोचत असेल. पण जगामध्ये असे काही लोक आहेत की जे दुःखी आहेत, वेगवेगळ्या कारणांनी आहेत. याचा अर्थ त्यांनी पापामुळे ते झालेलं आहे असं नाही आहे. पण जगामध्ये राहत असताना वेगवेगळी कारणं आहेत. आर्थिक प्रश्न आहेत, आजाराचे प्रश्न आहेत, भावनिक प्रश्न आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळे आज अनेक लोक दुःखी आहेत आणि त्यांना वाटतं की आमचं आता कोणीच नाही. पण विशेष प्रकारे आज तुम्हा सर्वांना कळून येणार आहे की जगामध्ये एकमेव असं आहे की तुम्ही कोणीही कसेही असा, तुमच्यावर तो दया प्रगट करणारा आहे, तुम्हाला तो दया दाखवणारा आहे. जर तुम्ही स्वतः त्याच्याकडे आला तर तो तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाही. या जगापेक्षा ही वेगळी दया त्याच्याकडे आहे, या जगापेक्षा ही वेगळी शांती त्याच्याकडे आहे, वेगळं समाधान त्याच्याकडे आहे. जे तुम्हाला कधी पूर्वी प्राप्त झालं नसेल ते प्रभू देण्यासाठी या जगामध्ये आला, प्रभू येशू ख्रिस्त. वचन मी वाचत आहे, त्याकडे आपण लक्ष देऊया. कोरिन्थीकरास दुसरे पत्र, पवित्र शास्त्रामधून आपण काही गोष्टी वाचणार आहोत की जो आमचा तारणारा आहे, त्याच्या संदर्भामध्ये जो आमचा दयाळू तारणारा आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि 3 आणि 4 वचन काय सांगतं, इकडे लक्ष द्या. जे आज प्रेक्षक कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. कदाचित तुम्ही स्वतःला दुःखी समजत असाल, एकटे समजत असाल, अनाथ समजत असाल, त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला तुटल्यासारखं समजत असाल आणि भयंकर अवस्थेमधून जात असाल. तुम्हासाठी आहे. काही लोक स्वतःला अपराधी म्हणत असतील आणि या अपराधामधून त्यांना कधीच आता बाहेर निघता येत नाही. अशा प्रकारचं जर त्यांना वाटत असेल तर त्याच्यासाठी देवाचं वचन आहे, सर्वांसाठीच आहे. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन. 2 Corinthians chapter 1 verses 3 and 4. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्या वरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणतेही संकटात आहोत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. बायबल काय सांगता, आपल्या प्रवेश ख्रिस्ताचा देव व पिता, म्हणजे जो दयाळू प्रवेश ख्रिस्त आहे, जो आमचा स्वर्गीय परमेश्वर आहे, त्याच्याबद्दल सांगण्यात येत आहे. जो करुणाकर पिता, हे आमच्या प्रवेश ख्रिस्ताचं स्वभाव दर्शन आहे, आमच्या जिवंत परमेश्वराचं. व सर्व सांत्वन दाता, जे तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, भाराक्रांत आहात, ओझाने दबलेले आहात, एकटे पडलेले आहात, आसवे गाडीत आहात, रडत आहात, दुःखी झालेला आहात, निराशेने तुम्हाला ग्रासल्या गेलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक अपराधाच्या ओझ्याखाली दबल्या जात आहेत. जरी त्यांनी त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगलेली असेल, तुरुंगामधून जरी ते बाहेर पडलेले असतील, पण तरीही त्यांना समाजाने धिक्कारलेलं असेल आणि त्यांच्या मनामध्ये ही त्या ठिकाणी असं असेल की आम्हाला जरी त्या ठिकाणी सरकारने माफ केलेलं आहे, पण लोक आम्हाला माफ करायला तयार नाही आणि कदाचित देवही माफ करणार नाही. अशा प्रकारची भावना जर तुमची असेल तर तुमच्यासाठी देवाचं वचन आहे. जो करुणाकर पिता परमेश्वर देव व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्या वरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो,
जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा जिवंत परमेश्वर आमच्यावर आलेली सर्व संकट, सर्व समस्या, सर्व आजार, सर्व दुःख, सर्व एकटेपणा यामध्ये तो आमचं सांत्वन करतो आणि सांत्वनपर शब्द आम्हाला तो देतो आणि म्हणतो, पहा या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. आणि आणखीन तो म्हणतो की मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, मी तुमचा पिता आहे, मी तुमचा देव आहे, मी तुमचा बाप आहे, मी तुम्हाला उंच करणार आहे, मी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. एवढंच नाही तर प्रभू येशू मध्ये तुमच्या पापांची क्षमा करणार आहे. त्यासाठीच मी या दयाळू तारणाऱ्याला जगामध्ये पाठवलं आणि तो आहे महान प्रभू येशू ख्रिस्त. लक्षात आलं? संपूर्ण जे भाविक आहेत त्यांच्यासाठी आहे. सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो. आणि विश्वासणाऱ्यांनो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला, विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा देवाचं वचन आहे, ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. जे कोणी कोणत्याही संकटामध्ये असो त्यांचं सांत्वन विशेष प्रकारे त्यांना कम्फर्ट देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी प्रभूने त्याच्या लोकांची निवड केलेली आहे. त्याच्या लोकांची निवड केलेली आहे. विश्वासणाऱ्यांनो, मी खरोखर तुमचं अभिनंदन करतो की आम्हा सर्वांची निवड प्रभू ख्रिस्ताने सांत्वनेसाठी केलेली आहे. किती अद्भुत आहे, सांत्वन करण्यासाठी. कारण आमचं सांत्वन त्यांनी केलेलं आहे. आम्ही जेव्हा संकटात होतो, आता जे कोणी कोणत्याही संकटामध्ये असो त्यांचं जाऊन सांत्वन करायचं आहे. आणि विशेष प्रकारे मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की व्हॉट्सअप होप हा आत्मिक कार्यक्रम विशेष प्रकारे अनेकांचं सांत्वन करीत आहे या टीव्ही चॅनलच्या मार्फत. आणि तुम्ही ते ऐकत आहात आणि आज तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही सांत्वन पावणार आहात, समाधानी होणार आहात, आनंदित होणार आहात आणि एकटेपणामधून निघून तुम्ही प्रभूच्या सोबत जोडल्या जाणार आहात. ही खात्री प्रभूचं वचन तुम्हाला देत आहे. विश्वासणाऱ्यांनो, प्रभू आम्हाला सांगतो आम्ही जाऊन सांत्वन करावं. कारण जग जे आहे ते दोष दाखविणे, निषेध करणे, त्यांच्या चुका उघडकीस करणे आणि लोकांना जाऊन सांगणे, त्यांच्याबद्दल अधिक वाईट पसरवणे हे जगामध्ये जगातील लोक करीत आहेत. पण ज्यांना देवाने जगापासून वेगळं केलेलं आहे, आपला तारणाचा अनुभव दिलेला आहे, त्यांनी त्यांचे शब्द सदैव सांत्वनपर असावेत हे प्रभूचं वचन सांगतं. विश्वासणाऱ्यांनो, बायबल सांगतं की तुमचं बोलणं मिठासारखं रुचकर असावं. तुमचं बोलणं इतरांना लाभदायक असावं. तुमच्यामध्ये कसल्याच प्रकारचा कडूपणा असू नये हे पवित्र वचन सांगत आहे. तुमचं बोलणं अनेकांना सांत्वन देणारा असावं. तुमचा स्पर्श अनेकांना आधार देणारा असावा. तुमचा पैसा अनेकांना मदत करण्यासाठी असावा हे बायबल आम्हाला सांगतं. तुमचं कौशल्य अनेक जे दुःखी लोक आहेत त्यांना त्या दुःखातून बाहेर काढून त्यांना स्थिर करण्यासाठी असावा हे लक्षात घ्या. याचा अर्थ तुम्ही जाऊन त्यांचं सांत्वन करा असं बायबल आम्हाला सांगतं. जसं देवाने आमचं सांत्वन केलं. देवाने कसं सांत्वन केलं? त्याचे लोक आमच्याकडे पाठवले, आमच्या गावागावामध्ये पाठवले, आमच्या घरामध्ये पाठवले, आमच्या वस्तीमध्ये पाठवले, आमच्या वाडवडिलांच्या काळामध्ये ते लोक आले, त्यांनी देवाचं नाव जाहीर केलं आणि आमच्या वाडवडिलांनी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी विश्वासी मार्ग निवडला. त्यामुळे आज अनेक कुटुंब आशीर्वादित आहेत आणि त्यांचं सांत्वन केलं. आजही प्रभूचे लोक, प्रभूचे दास, प्रभूच्या सेविका अनेक घराघरामध्ये जाऊन प्रभूच्या वचनाच्या द्वारे अनेकांचं सांत्वन करीत आहेत. विश्वासणाऱ्यांनो,
तुम्हासाठी या नवीन वर्षाची घोषणा आहे की तुम्ही जा, जसं तुमचं सांत्वन करण्यात आलेलं आहे तसं जाऊन तुम्ही जे कोणी कोणत्याही संकटामध्ये असतील त्यांचं जाऊन सांत्वन करा, असं प्रभूचं वचन सांगतं. आणि विशेष प्रकारे अनेक विश्वासणारे सुद्धा कधी कधी दुःखी होऊन जातात, एकटे पडून जातात, चांगलं करून करून थकून जातात आणि त्यांना वाटतं की चांगलं करून काहीच उपयोग नाही आहे, लोक आम्हाला दोष देतात. पण तुम्ही विश्वासणाऱ्यांना इतर जे वचनामध्ये मुळावलेले आहेत त्या ठिकाणी विशेष प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही रोवलेले आहात आणि विश्वासामध्ये पक्के झालेले आहात, त्यांनी जाऊन अशा विश्वासणाऱ्यांना सांत्वना द्यावी, त्यांचा उत्साह वाढवावा, त्यांची प्रशंसा करावी, त्यांच्या कार्याचं गौरव करावं, यासाठी की त्यांच्याद्वारे अधिक कार्य समाजासाठी घडावं, अनेक लोकांपर्यंत त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या कौशल्याचा वापर व्हावा. त्यासाठी एका विश्वासणाऱ्यांनी दुसऱ्या विश्वासणाऱ्याचं उत्तेजनार्थ त्या ठिकाणी कार्य करावं, उत्तेजनपर शब्द वापरावे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हे कार्य प्रभूने विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांकडे सोपवलेलं आहे की वचनाच्या द्वारे जाऊन आम्ही त्यांचं सांत्वन करावं. कारण वचन जे आहे ते सामर्थ्याने भरलेलं आहे. वचनच एकमेकांचं सांत्वन करू शकतं, हे लक्षात घ्या. वचनामध्ये सामर्थ्य आहे, बायबलच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. बायबलचे शब्द अनेकांचं जीवन बदलणारे आहेत, कारण ते जीवन देणारे आहेत आणि वचन स्वतः जीवन आहे, जे इतरांचं जीवन त्या ठिकाणी आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून आपण जाऊन सांत्वना द्यावी, असंच प्रभूचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणखीन आपण देवाचं गौरव करूया, वचन वाचूया. विशेष प्रकारे स्तोत्र संहिता याचा 8वा अध्याय मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. यामधले काही वचन मी आपल्यासाठी घेऊन येत आहे. स्तोत्र संहिता याचा 8वा अध्याय आणि 1 ते 9 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. लक्ष द्या संपूर्ण भाविकांनो आणि विश्वासणाऱ्यांनो. स्तोत्र संहिता 8वा अध्याय 1 ते 9 वचन. बुक ऑफ साम चॅप्टर 8 वर्सेस 1 to 9 हा पूर्ण अध्याय आहे. मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. हे परमेश्वरा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरलेले आहे. तू बाळके व तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहे. शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे, सारी तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वर आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. आज तुम्हासाठी प्रभूचे सांत्वनपर शब्द आहेत. त्याने मानवाला कोणता अधिकार दिलेला आहे? बायबल आम्हाला सांगतं मनुष्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे. सर्व मानवांना तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहे. कोठे ठेवलेले आहे? पायाखाली ठेवलेले आहे. कोणाला? शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे व सारी तसेच वनपशु, जंगलातील सर्व वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी, हे सर्व मनुष्याला देवाने दिलेले आहे. पण मनुष्याने काय केलेलं आहे? या प्राण्यांना त्याने देवाचं स्थान दिलेलं आहे. ते चुकीचं. देवाने त्यांच्यावर प्रभुत्व गाजवण्यासाठी मनुष्याची निवड केलेली आहे. कधी तुम्ही पाहिलेलं आहे का किंवा वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की एखाद्या प्राण्याने मनुष्याला शिकवलेला आहे आणि तो प्राणी त्याला शिकवतो आणि तसा मनुष्य वागत जातो दैनंदिन जीवनामध्ये? असं आपण कधीच ऐकलं नाही. उलट प्राण्यांना मनुष्य शिकवित आहे, प्राण्यांना मानवाची भाषा शिकवित आहे. प्राणी मानवाची भाषा शिकलेले आहेत.
प्राणी तशा प्रकारचं ऐकतात आणि त्यांच्या मागे जातात. गुरढोर गुराख्याच्या मागे जातात, मेंढर मेंढपाळाच्या मागे जातात आणि वन पशु आणि जंगलातले हिंस्र पक्षी यांना सुद्धा मानवाने ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि कदाचित आता सर्कस मध्ये अशा प्राण्यांना बंदी आहे, पण जर काही ठिकाणी तशा प्रकारचे प्रयोग होतात, पक्षी आणि काही लहानसार प्राणी ते घेऊन येतात, त्यांना कदाचित मोकळीकता देण्यात आलेली आहे. पण पूर्वी विशेष प्रकारे सिंह, हत्ती, अस्वल अशा प्रकारचे हिंस्र श्वापद, हिंस्र अशा प्रकारचे प्राणी जे भयंकर अशा प्रकारचे आहेत, त्यांना मानवाच्या इच्छेप्रमाणे वागवताना आम्हाला त्या सर्कस मध्ये दिसत होतं. आणि त्यावरून आम्ही समजत होतो की एकटा मानव त्या पिंजऱ्यामध्ये जातो आणि त्या सिंहाला बस म्हटलं म्हणजे तो बसतो, उठ म्हटलं म्हणजे उठतो, त्याला बेंचवर चढ म्हटलं म्हणजे तो बेंचवर चढतो, हत्ती क्रिकेट खेळताना दिसतो. हे सर्व मानवाने प्राण्यांना शिकवलेलं आहे. याचा अर्थ ते प्रभुत्व दिलेलं आहे. प्रभुत्व कोणी दिलेलं आहे? ज्याच्याकडे ते सामर्थ्य आहे, तो आहे महान परमेश्वर. आणि तो विशेष प्रकारे आज दुःखी लोकांना, कष्टी लोकांना, भाराक्रांत लोकांना, एकटे पडलेल्यांना सांगत आहे की सर्व काही मी तुमच्या पायाखाली ठेवलेलं आहे. तुम्हाला त्यावर जाऊन सत्ता गाजवायची आहे, अधिकार गाजवायचा आहे. मी तुम्हाला तशा प्रकारची मुभा देत आहे. जर मी तशा प्रकारे सर्व काही तुमच्यासाठी केलेलं आहे, तर मग मी तुमच्या पापांची क्षमा करणार नाही काय? आणि म्हणून त्याने दयाळू जो तारणार आहे प्रभू ख्रिस्त, याला जगामध्ये पाठवलं. तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी, तुम्हाला आणि मला पापापासून सोडविण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आपण वचन वाचूया म्हणजे आम्हाला अधिक आशीर्वाद प्राप्त होईल. स्तोत्रसंहिता याचा 90वा अध्याय आणि दुसरं वचन काय सांगता? स्तोत्रसंहिता 90वा अध्याय आणि दुसरं वचन लक्ष द्या याकडे. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग ही निर्माण केली त्यापूर्वीच, अनादि कालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहेस. हाच एकमेव देव आहे जो सर्व काळासाठी आहे. बायबल सांगतं प्रभू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. अनादि कालापासून तर अनादि कालापर्यंत तूच एकमेव देव आहे, ज्या देवाने मानवासाठी सर्व काही उत्पन्न केलेलं आहे आणि मानवाला उत्पन्न केलेलं आहे. म्हणून मानवाने स्वतःला एकटं समजू नये. जे तुम्ही कोणी दुःखी असाल, कष्टी असाल, विचार करीत असाल, आज तुम्हासाठी सांत्वनपर शब्द आहेत. या आनंदाच्या प्रसंगामध्ये, ख्रिस्ती जगतामध्ये जो आनंद आहे त्यामध्ये प्रसंग आहे की तुम्ही सुद्धा आनंदित होऊ शकता आणि या आनंदाच्या उत्साहामध्ये स्वतःला सामील करून, प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करून तुम्ही खरा आनंद मिळवू शकता. हे लक्षात घ्या. ख्रिस्ती लोकांनी हा आनंद मिळवलेला आहे. ते या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत. ते देवाचं गौरव करीत आहेत, कारण त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे आणि ते आज प्रभूला आपला तारणारा म्हणून जाहीर करीत आहेत, पित्याला आपला स्वर्गीय बाप म्हणून जाहीर करीत आहेत. आणि ते स्वतःला त्यांनी विशेष प्रकारे आशीर्वादित असं ठरवलेलं आहे प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करून. लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही तारणाऱ्याचा स्वीकार करतो, परमेश्वर आम्हाला सर्व गोष्टींनी आशीर्वादित करतो आणि विशेष प्रकारे अभिवचनांनी भरून काढतो. तो असे अभिवचन आम्हाला देतो की आम्ही सर्व काळासाठी सांत्वना पावलेले लोक बनून जातो. हे लक्षात घ्या. या जीवनामध्ये आम्हाला सांत्वनाची, योग्य शब्दांची, योग्य मार्गाची, आमचं जीवन बदलणाऱ्या गोष्टींची गरज आहे. आज जगामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे लोकांना भुलवित आहेत, चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहे, चुकीच्या गोष्टीच्या नादी लागत आहेत आणि लोकांना वाटतं की किती चांगले हे लोक बोलतात, किती चांगलं हे बोलत आहेत आणि मग लोक त्यांच्या नादी लागतात. अनेक लोक आपलं घरदार सोडून जातात आणि नंतर कळून येते की त्यांची फसगत झालेली आहे, त्यांना फसवल्या गेलेलं आहे. वाईट ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं जीवन बर्बाद होत आहे. आता त्यांना सुद्धा त्या ठिकाणी उपाय नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जे कोणी बंधनामध्ये असतील, जे कोणी त्या ठिकाणी
आणि मोकळे असतील. जेथे कुठे असतील ते जर तुम्ही दुःखी आहात, आज प्रभूचं वचन तुमच्यासाठी आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हासाठी या जगामध्ये आला. जेथे कुठे असाल तेथे प्रार्थना करा, तो तुम्हाला सोडविणारा आहे. तारणाऱ्याचा अर्थ होतो सेव्हियर इंग्लिश मध्ये, आणि जर तुम्ही अनियमितचा शब्दशः अर्थ घेतला तो सोडविणारा आहे, सुटका करणारा आहे, पापापासून आम्हाला मुक्ती देणारा आहे. आणि ज्याही बंधनामध्ये तुम्ही आहात त्या बंधनामधून तो तुम्हाला मोकळं केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही. पण सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला या तारणाऱ्याचा स्वीकार करायचा आहे. तोच तुम्हाला तारू शकतो. तुमच्या प्रत्येक परिस्थितीमधून, प्रत्येक संकटामधून तो तुम्हाला बाहेर काढणारा पिता परमेश्वर आहे. शेवटचं वचन आपण वाचणार आहोत, त्याद्वारे तुम्हाला नक्कीच आशीर्वाद प्राप्त होणार आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं तिकडे लक्ष देऊया आपण. कृपा करून जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर तुम्ही ते काढू शकता आणि वाचन करू शकता. नसेल तर या शब्दाकडे लक्ष द्या. 1 पीटर चॅप्टर 5 वर्स 7. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आज प्रभू जे कोणी दुःखी आहेत, कष्टी आहेत, एकटे पडलेले आहेत, निराश झालेले आहेत, किंवा काही लोक प्रभूला सोडून निघून गेले असतील आणि आता अत्यंत भयंकर स्थितीमध्ये सापडल्या गेले असतील. काही लोक स्वतःला अपराधी ठरवत असतील, अपराधापणामुळे ते स्वतःला संपवण्याच्या मार्गाकडे जात असतील. त्या सर्वांना प्रभू सांगत आहे की तुमची सर्व चिंता प्रभू येशू ख्रिस्तावर टाका, तो तुमची काळजी घेतो. तुमच्या सर्व चिंता, तुमचे सर्व प्रश्न, तुमच्या सर्व संकट, तुमच्या सर्व समस्या, तुमचे सर्व आजार, तुमचे सर्व जे काही तुम्हाला दुःख करणाऱ्या गोष्टी असतील त्या सर्वच्या सर्व प्रभू येशूवर टाका, म्हणजे तो तुमची काळजी घेईल. जिवंत देवावर. हे आहे जिवंत देवाचे शब्द. म्हणून तो दयाळू तारणारा आहे, कारण तो तुम्हाला एकही प्रश्न विचारणार नाही की तुम्ही असं का केलेलं होतं, त्याचं कारण काय आहे. तो काहीच प्रश्न विचारणार नाही. तो फक्त म्हणेल की तू माझा मुलगा होण्यासाठी तयार आहेस काय, तू माझी मुलगी होण्यासाठी तयार आहेस काय, तर ये, मी तुझी वाट पाहत आहे. प्रभू येशू तुमची वाट पाहत आहे. त्याचे पुत्र आणि कन्या होण्यासाठी स्वतःला तयार करा, त्याची लेकरे बनण्यासाठी स्वतःला तयार करा. आणि सोपा मार्ग आहे, फक्त प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करायचा आहे. या आणि आशीर्वादित व्हा. प्रभू तुमची वाट पाहत आहे. प्रभू तुमचं सांत्वन करण्यासाठी तयार आहे. त्याचे शब्द, त्याचा स्पर्श तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, सांत्वनपर शब्द आमच्या दयाळू तारणाऱ्याचे तू आमच्यापर्यंत पोहोचवले. स्वर्गीय बाप्पा, तुझे शब्द तू आम्हाला दिलेस, त्याद्वारे आम्हाला धैर्य प्राप्त झालं. विश्वासणाऱ्यांना तू उत्साह दिलास. प्रेक्षकांना प्रभू तू जाणीव घडू दिली. तूच एकमेव सांत्वन दाता आहे. यासाठी त्यांच्याकडे येण्यासाठी, प्रभू ख्रिस्ताकडे येण्यासाठी प्रभू या सर्वांचे मार्ग मोकळे कर आणि प्रत्येकाला आशीर्वादित कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.